इराणचे सर्वोच्च नेते अयतुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू. खामेनी यांच्या कार्यालयाजवळ क्षेपणास्त्र डागले, यामध्ये त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती. खामेनी यांचा मृत्यू इस्रायलच्या हल्ल्यात. इस्रायल आणि अमेरिका सुरक्षा परिषदेचे सल्लागार अली शमखानी यांच्या मागावर असताना खामेनी यांच्या भेटीसाठी ते पोहोचले. खामेनी यांच्या शमखानी आणि लष्कर प्रमुख मोहम्मद तबकोर यांच्या बैठकीवेळी इस्रायलचा मिसाईल हल्ला. तेहरानमधील खामेनींच्या घराजवळील एअर स्ट्राईकचे फोटो जारी. अमेरिकेने जारी केले सॅटेलाइट फोटोग्राफ. याच हल्ल्यात खामेनींचा मृत्यू झाल्याचा अमेरिकेचा दावा. इराणच्या जामकरण मशिदीवर आता लाल रंगाचा ध्वज. खामेनींच्या हत्येचा बदला घेण्यासाठी इराणनं मशिदीवर फडकवला लाल झेंडा. जामकरण मशिदीच्या डोमवर इराणनं फडकवला लाल झेंडा. खामेनी यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी इराणकडून जोरदार हल्ले. आखातातील अमेरिकेचे 27 तळ लक्ष्य. लष्करीदृष्ट्या महत्त्वाच्या इस्रायलमधील तेल नौफ या तळाचा देखील समावेश. इराणच्या सर्वात विध्वंसक हल्ल्याच्या धमकीला ट्रम्प यांचं प्रत्युत्तर. इराणनं असे प्रयत्नही करू नयेत, धडा शिकू ट्रम्प यांची धमकी. इराणनं कधीही पाहिली नसेल अशी लष्करी कारवाई होईल, ट्रम्प यांचा इशारा. खामेनी यांच्या निधनानं इराणच्या लोकांसाठीच नाही तर अमेरिकन आणि जगभरातील अनेक देशांसाठी न्याय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य. इराणी लोकांसाठी त्यांचा देश परत मिळवण्याची एकमेव संधी, ट्रम्प यांचं विधान. इस्रायलच्या फायटर जेट्सनी इराणवर 24 तासात डागले 1200 बॉम्ब. IDF कडून हल्ल्याच्या तयारीचा नवीन व्हिडिओ जारी. इराणवर केलेल्या हल्ल्याच्या तयारीचा व्हिडिओ केला पोस्ट. दुबईत राहणाऱ्या अमेरिकी नागरिकांवर इराणचा हल्ला. दुबईच्या एका इमारतीवर इराणची हवाई हल्ला. हल्ल्यामुळे अमेरिकी नागरिक राहत असलेल्या इमारतीला मोठी आग. कतारची राजधानी दोहामध्येही अनेक स्फोट. 11 स्फोटांचे आवाज ऐकू आलेत. इराणनं केलेल्या हल्ल्यानंतर स्फोटांचे आवाज. शहरातील रहिवाशांची माहिती. कुवेतवर हल्ला करण्यासाठी आलेले इराणी ड्रोन क्रॅश. आंतरराष्ट्रीय विमानतळावर इराणनं डागले ड्रोन. कुवेतच्या एअर डिफेन्स सिस्टीमनं ड्रोन पाडल्याचा दावा. अमेरिकेच्या खांद्याला खांदा लावून इस्रायलनं देखील इराणवर जोरदार हल्ले केलेत. इस्रायलच्या संरक्षण दलांचा इराणच्या 30 ठिकाणांवर हल्ला. अनेक सैन्य ठिकाणांचा यामध्ये समावेश. इराणच्या ड्रोन हल्ल्यामुळे दुबईचे जगप्रसिद्ध बुर्ज अल अरब हॉटेलचा काही भाग जळाला. दुबई शहरावरही इराणी ड्रोनचा हल्ला. दुबईच्या बुर्ज खलिफा जवळही आढळली आहेत इराणी क्षेपणास्त्र. बुर्ज खलिफा जवळ गोंधळ उडाल्याची माहिती. हल्ल्यापूर्वी बुर्ज खलिफा रिकामी करण्यात आल्याची माहिती. इराणी सैन्याचा दुबईवर हल्ला. अमेरिकेच्या CIA गुप्तचर संस्थेच्या तळावर इराणचा मोठा हल्ला. इराणी क्षेपणास्त्रानं केलंय लक्ष्य. इराणनं अबुधाबी विमानतळालाही केलं लक्ष्य. झायेद आंतरराष्ट्रीय विमानतळावर ड्रोन हल्ला. ड्रोनच्या ढिगाऱ्यामध्ये एका आशियाई नागरिकाचा मृत्यू, 7 जखमी. इराणकडून दुबई शहरावर हल्ल्यांची नवी मालिका सुरूच. इराणनं दुबईच्या विमानतळाशेजारी हल्ला केल्याची माहिती. अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यात इराणमधील मुलींच्या शाळेवर मिसाईल. हल्ल्यातील मृतांची संख्या 148 वर. दक्षिण इराणमधल्या मिनाब शहरातल्या प्राथमिक मुलींची शाळा. 95 जण जखमी असल्याची माहिती. इराणचा दुबईतील पाम जुमेरा परिसरावरही हल्ला. हल्ल्यानंतर पाम जुमेरा परिसरात भीषण आग. पाम जुमेरा भागात जगभरातल्या पर्यटकांची मोठी रेलचेल असते. अमेरिकेचे इराणविरुद्ध ऑपरेशन एपिक फ्युरी. अमेरिकेनं प्रसिद्ध केला व्हिडिओ. व्हिडिओमध्ये अमेरिकेनं दाखवले टॉम हॉक क्षेपणास्त्र. टॉम हॉक क्षेपणास्त्रांनी अमेरिकेचा इराणवर मोठा हल्ला. अमेरिकेच्या ऑपरेशन एपिक फ्युरीवेळी डोनाल्ड ट्रम्प यांची वॉर रूममध्ये हजेरी. डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं इराणमधील हल्ल्याचं वैयक्तिक निरीक्षण. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडकडून इराणवरील हवाई हल्ल्याचा व्हिडिओ प्रसारित. डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानंतर इराणवर अमेरिकेचा सेंट्रल कमांडचा हल्ला. नौदल आणि वायुदलाच्या माध्यमातून इराणवर मोठा हवाई हल्ला. इराणच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा इस्रायलवर हल्ला. जॉर्डनमधील कॅमेऱ्यात इराणच्या हल्ल्यांचा व्हिडिओ. इस्रायलनं इराणच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांना केलं इंटरसेप्ट. इस्रायलच्या आयर्न डोम यंत्रणेनं केली क्षेपणास्त्र इंटरसेप्ट. खामेनींच्या मृत्यूनंतर अमेरिकेच्या लष्कराचा मोठा इशारा. इराणची नौसेना संपवून टाकू. अमेरिकेच्या संरक्षण प्रमुखांचाही इशारा. अमेरिका आणि इस्रायलच्या लढाऊ विमानं तसंच मिसाईलचा इराणमधील लष्करी स्थळांवर अचूक हल्ला. इराणच्या संरक्षण नेतृत्वातील 7 वरिष्ठ अधिकारी केले ठार. इराणच्या संरक्षण मंत्र्यांचाही समावेश.
खामेनींच्या मृत्यूनंतर इराणी लष्करातही मोठा खांदेपालट. इराणी सैन्याच्या नवीन कमांडर इन चीफची घोषणा. अहमद वाहिदी हे इराणचे नवे कमांडर इन चीफ. खामेनी यांच्या निधनानंतर इराणमध्ये 40 दिवसांचा दुखवटा जाहीर. इराण-इस्रायल हल्ल्यात इराणचे सर्वेसर्वा अली खामेनींचा मृत्यू. खामेनींच्या मृत्यूची बातमी कळताच इराणमधील धार्मिक स्थळावर नागरिकांना अश्रू अनावर. इराणच्या मशदहद शहरातल्या इनाम रझा यांच्या दर्ग्यात दुःखाचं वातावरण. इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनींच्या मृत्यूनंतर इराणमध्ये शोक व्यक्त. इराणमधील वृत्तवाहिनीच्या अँकरला अली खामेनींच्या मृत्यूची बातमी सांगताना रडू कोसळलंय. खामेनी यांच्या निधनानंतर इराणमध्ये लाखो इराणी लोक रस्त्यावर. खामेनी यांच्या मृत्यूचा इराणमध्ये शोक व्यक्त. इस्रायल आणि अमेरिकेतल्या हल्ल्यात इराणच्या खामेनी यांच्यासह अनेक वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांचा मृत्यू. इराणी नागरिकांकडून शोक व्यक्त. झांझांमधल्या रस्त्यावर उतरले नागरिक. खामेनींच्या निधनाच्या बातमीनंतर इराणी शहर कराचमधल्या रस्त्यांवर नागरिकांचा जल्लोष. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. खामेनींच्या मृत्यूमुळे इराणच्या कोम शहरातील धार्मिक स्थळी अमेरिका आणि इस्रायलच्या विरोधात घोषणाबाजी. नागरिकांकडून अमेरिका इराण विरोधात संताप व्यक्त. इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांच्या निधनानंतर दिल्लीमधल्या इराणी दूतावासानं आपला ध्वज अर्धावर उतरवला. इस्रायल आणि अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यात खामेनी यांचा मृत्यू. पाकिस्तानच्या शिया समुदायाच्या सदस्यांचा कराचीतील अमेरिकन दूतावासावर हल्ला. वाणिज्य दूतावासात घुसून केली तोडफोड. खामेनींच्या मृत्यूनंतर कराचीतील अमेरिकन वाणिज्य दूतावासाच्या आत घुसून तोडफोड. पाकिस्तानी सैनिकांकडून गोळीबार. 14 आंदोलक ठार. खामेनींच्या मृत्यूबद्दल जम्मू काश्मीरमधल्या श्रीनगरात निदर्शनं. शिया समुदाय इराणच्या समर्थनार्थ रस्त्यावर. खामेनी यांचे फोटो घेत रस्त्यावर घोषणाबाजी. नवी दिल्ली आणि अहमदाबाद येथील विमानतळांवर हजारो प्रवासी अडकले. अमेरिका आणि इस्रायली हल्ल्यांमुळे आखातात जाणारे शेकडो उड्डाणं रद्द. इंडिगो आणि एअर इंडियाची उड्डाणं रद्द. आज भारतात जवळपास 444 उड्डाणं रद्द होणार. शनिवारी सुद्धा 410 उड्डाणं रद्द झाल्याची माहिती. इराण आणि इस्रायल युद्धाचा आंतरराष्ट्रीय विमानसेवेला मोठा फटका. अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धाचा चेन्नईच्या विमानसेवेवरही परिणाम. चेन्नई विमानतळावर विमानांची उड्डाणं रद्द झाल्यानं अनेक परदेशी नागरिक हे विमानतळावर अडकल्याची माहिती. पिंपरी चिंचवडमधील इंदिरा विद्यालयाचे 84 जण दुबईत अडकले. 84 जणांमध्ये 80 विद्यार्थी आणि 4 शिक्षकांचा समावेश. सर्व विद्यार्थी सुरक्षित. स्टडी व्हिजिटसाठी हे विद्यार्थी दुबईला गेल्याची माहिती. इराण इस्रायल युद्धादरम्यान जोधपूरमधले 120 भाविक दुबईमध्ये अडकले. यात्रेकरूंच्या टूर पॅकेजेसची मुदत संपल्याने सरकारकडून मदतीची मागणी. कर्नाटकच्या बेल्लारीमधील भारतीय पर्यटक दुबईत अडकले. इराण अमेरिका युद्धामुळे महिला पर्यटकांचा एक समूह दुबईत अडकल्याची माहिती. पाकिस्तानच्या अफगाणिस्तानातील बगराम हवाई तळावर हल्ला. F-16 विमानांचा वापर करून बागराम एअरबेसवर क्षेपणास्त्र हल्ला. अफगाण माध्यमांनी केली हल्ल्याची पुष्टी. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदाची निवड प्रक्रिया पुढे ढकलली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी आजारी असल्यामुळे निवड प्रक्रिया पुढे ढकलल्याची माहिती. पार्थ आणि जय पवार यांच्याकडून बारामतीतील विकास कामांची पाहणी. दिवंगत अजित पवार यांच्याप्रमाणेच पार्थ पवार आणि जय पवार यांच्याकडून सकाळीच विकास कामांची पाहणी. सांगली जिल्हा परिषदेमध्ये 6व्या वर्षासाठी अध्यक्षपद येईल त्याच पक्षाला आमचा पाठिंबा. राष्ट्रवादीची भूमिका. तर वरिष्ठ पातळीवरील नेत्यांसोबत चर्चा करून निर्णय घेणार. राष्ट्रवादीचे सांगली जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांची माहिती. अमेरिका आणि इस्रायलनं इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर काही तासातच सोन्याच्या आणि चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ. सोन्याचे दर हे 11,000 रुपयांनी वधारले तर चांदीच्या दरात 25,000 रुपयांची वाढ. सोन्याचे दर प्रतितोळा 1,75,000 रुपयांवर तर चांदीचे दर हे 3,03,000 रुपयांवर. नागपूरच्या काटोल तालुक्यातल्या राऊळगावजवळ स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत मोठा स्फोट. 17 लोकांचा मृत्यू तर 20 जखमी कामगारांना जवळच्या रुग्णालयात हलवल्याची माहिती. राज्यातील 8 जिल्हा रुग्णालयातील MRI मशीन 8 महिन्यापासून धुळखात पडल्याची माहिती. 100 कोटी रुपये खर्च करून बसवल्या होत्या या MRI मशीन. बुलढाणा, भंडारा, अमरावती, जालना, परभणी, हिंगोली, धाराशिव आणि नांदेड जिल्ह्यांचा समावेश. आरोग्य विभाग आणि सरकारनं परवानगी न दिल्यामुळे मशीन बंद असल्याची माहिती. धुळ्यात शिंदखेडा तालुक्यामध्ये अवैध वाळू माफियांवर पोलिसांची कारवाई.
कारवाईत तब्बल 13 ट्रॅक्टर जप्त, महसूल विभागाच्या नियमानुसार होणार दंडात्मक कारवाई. वाशिमच्या कामरगाव येथे सोन्याच्या दुकानात चोरी, अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटरचं ताळं तोडून 2 किलो चांदी आणि इतर दागिने केले लंपास, तर चोरीचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरा चोरट्यांनी पळवल्याची माहिती. वाशिममध्ये वीज बिलांची थकबाकी 50 कोटी रुपयांच्या वर, महावितरण ॲक्शन मोडवर, थकीत बिल भरायला टाळाटाळ करणाऱ्या ग्राहकांच्या विरोधात कठोर कारवाईचा बडगा, महिनाभरात 9,000 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित. बीडच्या केज तालुक्यातल्या लहुरी गावात जागेच्या वादातून एका कुटुंबाला 10 ते 12 जणांकडून मारहाण, पोलिसात तक्रार दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल. भंडाऱ्याच्या लाखनी पालांदूर मार्गावरील पेंढरीजवळ उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची धडक, घटनेत एकाचा मृत्यू. मुंबई विजयदुर्ग रोरो सेवेला कोकणवासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, पहिल्याच दिवशी रोरो सेवेला हाऊसफुल बुकिंग, मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ. नवी मुंबईमध्ये सानपाडा पाम बीच रोड लगतच्या 400 झाडांची पालिका करणार कत्तल, झाडे वाचवण्यासाठी पर्यावरणप्रेमींचं साखळी आंदोलन, बीच रोड लगतच्या सर्व्हिस रोड तयार करण्यासाठी झाडांचा बळी. कोकणात शिमगोत्सवाचा उत्साह, रत्नागिरीच्या गुहागर आणि चिपळूणमध्ये पारंपरिक होळी, ढोल ताशांच्या गजरात आणि पारंपरिक वाद्यांच्या तालावर नाचवली जाते गावदेवीची पालखी. कोकणात शिमगोत्सवासाठी निघालेल्या कोकणवासियांची रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी, दिवा सावंतवाडी रेल्वेगाडी हाऊसफुल, हजारोंच्या संख्येनं मुंबईकर कोकणवासीय हे कोकणाच्या दिशेनं रवाना. मुंबईतून कोकणात जाणारी तेजस एक्सप्रेस तब्बल 7 तासांनी सुटली आहे. सकाळी 5:50 वाजता सुटणारी गाडी दुपारी सुमारे 1 वाजता सुटल्यामुळे कोकणवासियांचे मोठे हाल. मान्सूनपूर्व मेंटेनन्स कामासाठी ब्लॉक सुरू असल्यानं कोकणात जाणाऱ्या गाड्या उशिरानं धावण्यात आल्याची माहिती. जळगावमधल्या चोपडामध्ये वैचापूर गावात आदिवासींचा भोंगऱ्या बाजार, आदिवासी परंपरेमध्ये होळी सणाला मोठं महत्त्व, होळीनिमित्त आदिवासी पाड्यावर भोंगऱ्या बाजाराचं आयोजन, तर विविध वेशभूषा करून ढोलाच्या तालावर ठेका धरण्याची ही प्रथा परंपरा. हिंगोलीच्या बाजारात विविध रंग विक्रीला, धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर रंग खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी, तर गेल्या वर्षीच्या तुलनेत रंगाचे भाव यंदा 10 ते 15% वाढल्याची माहिती. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत पहिल्यांदाच जवस पीक विक्रीसाठी दाखल, जवस पिकाला मिळाला 7,000 रुपये दर. वाशिमच्या बाजारात पहिल्यांदाच जवसाची खरेदी विक्री, जवसमध्ये ओमेगा 3 आणि इतर औषधी गुणधर्म असल्यानं जवस बियांची मोठी मागणी. राज्यातील प्रमुख बाजारपेठांमध्ये नवीन गहू आणि ज्वारीची आवक सुरू, अत्याधुनिक यंत्रसामुग्री, सुधारित वाण आणि खतांचा योग्य वापर यामुळे यंदा गव्हाचं उत्पादन वाढलंय.